प्रतीक्षा अगं ती मधुरा आलीये, तिला चहा कर. आता जसं गंडारल्यावरच करतय, तुम्हाला सांगते. त्याला काम सांगितलं की ते नुसतं गंडारल्यावर करतय. मी तुला सांगितलं होतं ना मधुरा आली चक्कर. कुठं मांडलाय तू? ती किती वेळ झाला आली मधुरा? तिच्याकडे जरा बघ ना, ते काय शानपणा करून पिती, नका भांडण करू, राहून द्या. असं असतं का? आलेल्या पाहुण्या रावळ्यांना हातांच्या करून प्यायला होत्यात का? पण आपण दोन्ही करू. किती थोडी तरी लाज वाटते. अशी बघ, अशी काय बघते, अशी बघ ती कांबरी रील काढते तर बघ कशी बघितली का त्यांची रील तू? काय बघायला अगं करणा चहा, मधुरा राणी आली या. अगं धार पडली पते, तोंडाला धार सुटली, मग तसं काय कावडी उठल्या नाही ते महादेवाच्या. अरे खाता मटण बिटन तरी हे सुधारा नाही, कसलेच वाळलं झार. मी काय ना खाता बांब्याची बांब्या बघून पण एखादं बिन माझ्याकडं. लोक किलो किलोने कमी होते ती, मी इंचाने कमी होते ती, मी किलो किलोने वाढते. आज मी दही वडा खाल्ला का नाही, उद्याच्याला माझं 500 ग्रॅम वजन वाढणार. तू का बस, सांगितलंय ना दार पाडली, दार हे झाल्याशिवाय नाही काय करायचं. काय काय ताई साहेब ते दाखव, तुझं घर दाखव. काय ग कटाळा आलाय, मी हो काय ऍड्रेस घेऊन बसली इथं, झोपली, मला कटाळा आलाय म्हणून. लय दमती काय ग मी. पलीच्या पुरवठ्यातलं एक अंडांचा. अगं म्हणायचं एका कोंबडीने आज कमीच घातलं वाटतं. त्याच्या सूप होतं, ती अक्षरशः फोटोत वाफ सुद्धा दिसत होते मला सूपवरची. 8 दिवस झाले, 8 दिवस झाले. पाडव्याच्या आदल्या दिवशीच खाल्लंय. पप्पाला फोन करून रुबीचं खायला आणाय सांग. माझं खायला आणायचं बघू, 100 रुपयाच तरी आणायचं. का आपल्या तार पडली ना, जर रुबीचं खायला आण. आपल्या तार पडली ना. रुबी ए बाळा सोना, हो बोला की. अगं म्हणलं तुला दीदीने बोलावले. कुठल्या? आमच्या पतीनी. अगं चेक केलं तर तिने. बर बर आली. ये तवर उकाळतो, ये 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 ये. तर तिला किती आनंद झाला. लता आंटीची लाडाची लाडाची हे हे तिला एक चुलती मिळली या. आली दीदीची आंटी मैत्रिणी आली माझी, बोलून घेतलं ना. तर कुठल्या शिटीत गेली ती? गोदाड्या शिटीत. तिथून आली, फोन आला चहा प्यायसाठी. हा म्हणलं चला आता प्रतीक्षाच्या हातचा चहा. आणि ही भाऊजी रानात होतं का घरी? नाही ते घरीच घरीच होतं होय. कंपनीतून आलं तर त्यांना म्हणलं चला चहा प्यायला, स्पेशल चहा. हा आणि दीदी छान चार करते, छान करते ना तू. उगाच आम्ही नाही म्हणत नाही. दीदीला लाडाची चारू लताची आणि भाऊजींची. तिला फिरायला पण घेऊन गेलती ही 2 जण 2-3 दिवस. हा वर्ष झालं ना. मधुरा आमच्या घरच्यांना सांग, मी कुठं बघ. काळजी घेतली, मग तिथं तुम्हाला रडलं ती रडली. आज सकाळपासून लाईट नाही मैत्रिणींनो. आणि आमची गॅसची टाकी पहिली प्लॅनमध्ये हिथली संपली होती. हिथली संपल्यावरती 1 महिना झालं संपलेली. तिकडली आणली, तिकडली संपत आली या. आणि आज लाईटच नाही. अक्षरशः चहा बिस्किटवर भागवावं लागते काय काय माहिती. आणि पाहुणा रावळ आमच्यातलं हा
दीदीला गुरुवार आहे आज आणि पाहुणा रावळं लय येतात आमच्यात कंटिन्यू. हा आणि आज बी यायच्यात इथं, त्यामुळे ती मला गॅस चहा करायला सुद्धा असं घरी आम्हाला गॅस संपल्यावर चहा करायला सुद्धा मला भीती वाटते. हा ना आज सकाळपासून लाईट नाही. आता 10 वाजले तर त्या आता सकाळ धरणं 10 वाजल्यापासून वाट बघून 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 कंटाळा आला मला. दीदी बीबी छान करते ना, करते का चांगला? तुम्ही आला मी चांगला करते पण त्यात साखर थोडी कमी असती. भावाला भाऊने मागच्या वेळेस माझी लई इज्जत काढली होती त्यामुळे मी जास्त साखर टाकली. तिथं क्रॅक जॅकचा बिस्किट पुडा, तिथं मारीचा बिस्किट पुडा. 12-1 वाजता जेवण. कीर्तन आहे आता, शेरडांचं खाया पाणी करून जाते ना. जा दोघं बी. रामनवमी आज हाय पण मला नाही सवड. घरी बसवायचे, पाणी काढायचे. 12 वाजता आहे ना. घरी कुठे हेडवायचे. सवडले पाहूनला जाऊन टाक्याचं काय मोठं अजून टाकण्याची वागतायचे. होय म्हण. धनी चहा घ्या आधी घर. चला. अक्षरशः सकाळी झोपीतनं उठायला लाईट गेली या. आंघोळी पण गार पाण्यानेच केली या. आता असं वाटतंय चूल पेटवून बाहेर चूल पेटवून स्वयंपाक करावा. अजून एक लाईट नाही ना, अजून अर्धा तास लाईटीची वाट बघायची. आणि आज जो तो माझा कॉलिंगचा फोन आहे ना, तो फोन पण माझा बंद आहे मैत्रिणींनो. जर तुम्हाला कुणाला मला फोन केलं काय झालं ना, गुरुवारी आज अक्षरशः आज लाईट नाही. आणि आमच्या इथं लाईटीचे एवढं प्रॉब्लेम झालेत ना, ऑर्डर टाकाय सुद्धा आहे ना, म्हणजे कंटिन्यू लाईट जाते. रोज संध्याकाळ तर जातीय पण अशी दिवसा पण जातीये. माणसं ती शिगड्या वगैरे जास्त चालवतात आहेत ना, त्याच्यामुळं हाप वाढलं तर इथं लाईटीचं. कारण का गॅस कुठंच तुमच्या इथंच नाही, शहरातच नाही तर खेड्यात पण गॅस भेटणार इथं. आम्ही 1 महिना झालं शिगडीवरती स्वयंपाक करतोय अक्षरशः. कारण का कधी घरी पाहुणा रावळा आलं तर त्यांना म्हणायची वेळ येऊ नाही की बाबा आमच्याकडे चहा करायला गॅस नाही म्हणून उन्हाचा, आणि कधी चूल पेटवणार नाही. आणि लाईट गेली आज. टाकी पार हलकी झाली, खुडबुड खुडबुड खुडबुड. अक्षरशः इतकं टेन्शन येत आहे ना, लई येत आहे टेन्शन. कधी गप्प पडन. मी क्रॅक जॅकचा बिस्किट खाणार आहे. मी नाही, मी आता इकडं बस. हा करते थोड्या वेळाने करते. खावा तात्या दोघं खायला येतं. तात्या नाही तर आमच्या सोप्यावर बसत, खाली बसल्यात येतं. तात्या जेवायला नाही आल्या तिथं, पण ती काय झालं आम्ही वाट बघत बसलोय ना लाईटीची. दे आपल्या गावाच्या लोकांना लय दावत व्हायची, काय काय दावत व्हायची, बारामध्येचे बघायचे. माझंच नाव आहे का बघू द्या. काय 9657480033 मनीषा मसाले जाधव मनीषा. आला. चला मैत्रिणींनो, आता बघा, इस हाथ से लेने का और उस हाथ से देने का, ये ऐसा व्यवहार रहता है हमारे पास. ये हाथ से देने का और ये हाथ किनको देने का है. 100 इथं. तात्या देवाची वर्गाला गेल्या 12ला फुलं पडतात ना. बरं. येते ना किती बी उरकून जातात का गावात? नाही बाबा, का इतक्या जणांना परवडतं का? 100 वर्गाने द्यायचे, 4 जण. उरसाला ते कार्यक्रमाला ह्याला 1000 रुपये 2,000 रुपये वर्गाने फाडली मी. अरे आज उगा तात्याने मागितलं, वर्गाने नव्हती तिथं काय नव्हती. हाय का? ज्याची इच्छा आहे ती आपली देते. ते बरेच जण मला कमेंट करतात, तात्या आणि दाजी बोलत नाहीत काय. का भांडणं केल्यात दोघांनी? होय
म्हणते दाजी बोलत नाहीत वाटतं तात्या संग. भांडायचं तात्याचं आमचं काय समज पहिली गोष्ट. का भांडायचं काय समज काय माहिती तुम्ही भांडणं केल्यात वाटतं तात्या संग. काय समज भांडायचं भांडण करायचं आणि तात्या तुमच्या दोघांची भांडणं कवा झाल्यात? कवाच नाही होय. भांडायची काही गरज आहे का नाही नाही आपल्याच घरातल्या माणसावर भांडून आपला फायदा आहे का तोटाच आहे. जी ते आपापल्या नादात असते ती मैत्रिणींना म्हणजे तात्याच्या हिशोबात 4 शर्ट आणि तात्या मोठा चालू करणे. त्यांना प्रश्न पडतो की बोललेली दिसत नाही तर माझं काय काम आहे सकाळचं उठायचं आपलं निघायचं. हं. तात्या येते त्यांचं डबा बिबा इथं हे करते खायचं चालू असतं निवांत झोपायचं 4 वाजता शर्टा सोडायचं 1 राऊंड हाणायचं परत आणून वाडगीत कोंडायचं. 3 शेळ्या आहेत आपल्या 3 मस्त. शेळ्या आहेत 2 बोकडं आहेत 3 बोकडं 1 बोकड वाढलं. हं. अजून एक हे राहिली. तिला होते 2. 5 बोकडं इकली की तात्यांची 50,000ची बोकडं इकली की तात्या 20 महिनाभर बिनकाळजी. रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्ते सर नमस्ते. सायकलीवर जाता गावात का कसं? जावा मग. गाला तू जायचं आहे होय गावात रामनवमीला थोड्या वेळाने पोरांबरं? जा मग. आता चाललाय ना? जा. हा उरक जा. जा माहिती जरा देवादिकाचा थोडा नाद लागून दे. गावात गेलं तर कळतं 4 माणसांच्या. माणसं आलेत का लय? तो काकू सांगतात ते जा तात्या बी जायचं आणि दुसरे कपडे घालून जावा. काहीच घालून जाणार आहे दुसरी जा घालून मग. हा येईन तो मागणं जा. कशा सायकल येऊ जा की सायकल मग चालत जा मग जाऊच नको. का वतलं तो पाणी त्याच्या अंगावर? तिने माझ्या अंगावर कुठं वतलं होतं कुठं वाला झाला तो? तू का वतलं त्याच्या अंगावर पाणी? बोल की ऐ खोडील माझं नाव आणि वाटणे कुठल्या जाव होय र. ऐ खोडील कांद्या जाऊ र करा अंगावर निघ. 3:36 झालेत मैत्रिणींनो. आता हा व्हिडिओ टाकायचं माझं एकच कारण आहे असं की काही जणी मला म्हणजे आता बघा सकाळ जण अजून बसले नाही 5 मिनटं पण बघा उठल्यापासून. तर काही जणींचं असं म्हणणं येतं की म्हणजे मी स्वतः लई शायनिंग करते लई स्वतः शहाणं समजते असं करते तसं करते. पण मला सांगा मी उठल्यापासून जर एकच ध्येय ठेवत असेल म्हणजे माझे ऑर्डरी माझे मसाले माझं काम माझ्या घरातली स्वच्छता सगळं ध्येय ठेवून जर मी मला स्वतःला थोडंसं शायनिंग करत असेल तर काही जणींच्या कपाटात दुखत असेल त्याचं मला उदाहरण द्या ज्यांच्या दुखतं त्यांच्या की अजून वेगळं काय करायला पाहिजेत मी की म्हणजे तुमच्या पोटात दुखायचं नाही. आज खोटं सांगत नाही आज गुरुवार आहे. सकाळ धरणं प्लॅन्टमधली सगळी स्वच्छता केली. अख्खा प्लॅन्ट सगळा पुसून घेतला आहे. सगळ्या मशनी वगैरे सगळ्या झटकून सगळं स्वच्छ करून घेतलं सगळं पुसलं. मसाले वगैरे खाली सांडलेले होते ना माझ्या अजून पायाची आग होती मैत्रिणीनं. माझं 1:30 वाजता तिथलं सगळं पुसून झालं. कसं असतं माहिती आहे का बिझनेस करत असताना कामगार लोक किती जरी घेतली आणि माणसं माझ्या किती जरी हाताखाली असली ना तरी ध्यान आहे ना ही मालकिनीला सगळीकडे द्यावं लागतं. नुसती बोलतच नाही तर तशी करती बी आणि तशी तुलती बी म्हणून दुखतं काय जणांचं. आता बघा तिकडलं सगळं निर्माण केलं. ताईंला ऑर्डरी सगळ्या कुठल्या कशाचे ते मटेरियल काढायला लावलं. ऑर्डर घेतल्या 7-8 हजाराच्या परतनं. आणि आता हे सगळं हे फर्निचर वगैरे सगळं पुसून घेतलं. खिडक्या वगैरे पुसून घेतल्या TV वगैरे तिकडला. आणि आता हे पुसायचं चाललंय. किचनमध्ये पाणी वतलं. तिकडे जिन्याखालचा सगळा राडा काढला ती पण तुम्हाला दाखवते. मी म्हणत नाही माझ्या घरात राडा होत नाही किंवा काय नाही पण मी तेवढं करते बी आणि बोलते बी कंटिन्यू मी माझ्या नादातच असते. मी दुसऱ्या कोणाच्या नादात असते. माझ्या डोक्यात एकच असतं फक्त आता हे केलं आहे उद्या ती करायचं आहे उद्या ती केलं आहे उद्या ती करायचं आहे. सकाळचं उठलं ना तरी माझं दिवसभराचं नियोजन असतं. आज सकाळचं लाईट गेली ती उठल्या आता म्हणलं दिवसभर ताईला नानीला काय करायला लावायचं असं डोकं चंगचंग करायला लागलं. कारण का आमचं काटाची बॅटरी ना ती चालत नाही. काटा लाईट गेली की बंद पडतो. मग म्हणलं ताईला नानीला अंदाजपंचे धनं भाजायला लावायचं ती खोबरं अंदाजपंचे तळायला लावायचं हळकुंड
तळायला लावायची अजून, कारण का सांडग्याची डाळ आणली पण दळली नव्हती लाईट नसल्यामुळं. आणि म्हणलं आपण काय करायचं, तर आपण तिथली स्वच्छता करायची. माझा फोन बंद होता बघा सकाळी 11 वाजेपर्यंत, 11:30 का 12 वाजता लाईट आली कधीतरी. त्यावेळेस मी फोन चार्जिंगला लावला आणि काढला आणि मग नंतर नाही केलं. काम सगळ्यांना असतं, कोण म्हणत नाही. तुम्ही जसं करता ना, तुम्हाला जसं घरातलं काम असतं ना तसंच मला बी असतं. बाहेर व्हायचं, खूप आहे खूप आहे, जेव्हा सांगत तेव्हा घरात यायचं, बस तिकडंच. सकाळ धरणं पोवाय गेलता. अभ्यासाचा नाद नाही, परीक्षा 4 दिवस आली, परीक्षाचं डोक्यात नाही काय नाही. आमच्यातही ना बाया माणसांनी कामं करायची असते आणि गड्या माणसांनी निवांत रिलॅक्स राहायचं असतं. ही पद्धत आहे आमच्या घरची. 5 वाजल्यात मैत्रिणीनं, 4:45 आणि सगळे चकाचक केलं. कशाला नाचतोय तू वाल्यात? तसंच पाय उमटतात का नाही? दीदीकडं आज कपडे धुयला होती, माझ्याकडे हे सगळं स्वच्छ करायचं. ताईंकडे तिकडं दिलंय मी हे करायला, पॅकिंग भरायला सगळी. हो, आणि हे सगळं धुवून काढलं मैत्रिणीनं. इथल्या गव्हाच्या गोण्या होत्या त्या सगळ्या वर नेऊन ठेवल्या. आज सकाळ धरणं चालले. आधी सकाळी दुपारपर्यंत प्लॅनमधलं सगळं पुसून घेतलं चकाचक, नंतर घरं पुसली, नंतर हे धुतलं आणि आता पेवर धुईचं अर्धच झालं तर इथं, पण काका आल्यात इथं तर. आणि दीदीकडं कपडे धुईच्यात इथं, कारण का मला आज लई काम आहे. स्वयंपाक आणि हे सगळं माझ्याकडंच आहे. सगळं चकाचक केलं काका, दिसतंय का चकाचक? आज सकाळ धरणं चाललंय. कंबर नाही, पण अजून पॅकिंग करायची की, कुरिअरवाल्याला फोन करायचा आहे. आज स्वयंपाक पण माझ्याकडेच आहे संध्याकाळचा, सगळं आहे. आता हो का पॅकिंगलाच बसायचं आहे. आता काका आल्या तर म्हणले मग चहा करते. दीदीला पण ही आहे गुरुवार, खिचडी तर नाहीच भिजाय घालाय झाली. काय बायता घालाय मला, काही घर नसलेली बरी असं कधी कधी वाटतं. ही उन्हाळ्यात तर इतका राडा होतो. हिथंच आम्ही ती शेंगदाणा भाज कुठं, ती लाडूचं भाज कुठं, काय कर, हिथंच फपुटानं धुपानं नुसतं नको नको जीव झालाय माझा. आणि माश्या बघितल्या तर डोकं दुखतं माझं. आता माश्या यायला लागल्या त्या. आता आज घर उघडं राहिलं, तिकडं प्लॅनमध्ये साफसफाई करायला गेली आणि घर राहिलं उघडं. माश्या निघाला घरात येऊन लगी हो का त्यांच्याच बापाच्या द्या, म्हणजे एवढं नाही त्या ऐशी का आल्या त्या. कांदा लसूण मसाला सगळा तयार आहे मैत्रिणींनो. हा सगळा कांदा लसूण मसाला आहे. आणि इकडं आमच्या नानींनी सगळं काढलं या. पण नानी ज्याचं त्याला ज्याला त्याला द्या. मला ती जिरी सांड, जिरी 3 किलो एका ताई साहेबांची. जिरी किती किती अर्धा किलो. ती तेज मिरची अर्धा किलो भरली ना, आणि एक जणीची 1 किलो आहे. हो का, हे मिरच्या पण मैत्रिणींना ऑर्डर येत होत्या. हो हा, येईन काढाय मी भरते आता. असू दे, चला आता हे सगळं भरायचंय मला. बरं का लगेच थोडंसं आडवा व्हिडिओ काढ ग तिथं, थोडंसं काय करायचं मग आता मैत्रिणीला नाही दाखवलं कसं करायचं गड्या. मी कॅमेरा धरायचा म्हणल्यावरती मग कसं काय. बाळा मान दुकान तुझी वर बघू. हा बघ असं हे कुठं बघ सोने, दिसतंय का? मला कंटाळा आला यार मैत्रिणीला. कसं का तर कुठं द्यावं ना, आणि का तरी जेव्हा आहे किंवा ते दाखवताय मी. हे एवढं सगळं पॅक करायचंय मला. आता एक जणाच मागणं आहे. 12 किलोची ऑर्डर आहे एका ताई साहेबांची. तर जिरी 3 किलो हो का ह्याच्यात भरली आहे. हो का सगळी जिरीच आहे, 3 किलो आहे. आणि तुम्ही म्हणतात खोटं बोलते. हे बघा, हळद 1 किलो, खोबरा खीस 1 किलो, धनापूड 1 किलो, जिरी 3 किलो, जिरपूड 1 किलो, शेंगदाणा लाडू 1 किलो. आणि ती कांदा लसूण मसाले बघू शकता. असं मोजतात आणि मग पलीकडे टाकतात. सोपं चिट्या गावाना ते पायच गावा नाही मला. बरं असं आता एक जणाचं भरते मी बराबर.
स्टेप बाय स्टेपनी भरलं का नाही होतं. आता ही आधी जिरे 3 किलो भरती. स्टेपने लय वर जा. अक्षरशः कुठं सांगत नाही. 1 आणि 2 किलोचं पार्सल असलं का नाही लय गुलगुल्या होत्या त्या. पण किचमिट काला असला का नाही मग ती सगळ्यात बाजूला म्हणजे सोपं गणित असतं का नाही बघा सम संख्यांचं ते गणित लगेच सुटतं. आणि जे अवघड गणित असतं का नाही विषम संख्यांचं मग आपण ते गणित कसं पेपर सोडवताना मागत होतो तसं आम्ही मग तसंच करतो. हा पेपरच आहे आमचा रोजचा. मग हे पेपर सोडवताना आम्ही काय करतो आधी छोटे सगळे संपवायचे. काय पॅकिंग करून छोटं हो. ही झाली 1.5 किलो जिरी. हम्म. त्याच्यात अजून जिरीचं 6 पाऊच म्हणजे जिरीचे. 3 किलो जिरी आहे त्यांची. 6 पाऊच ना अर्धाचे. तिकडं नाणे अलीकडल्या पोत्यात आहेत ना 3 किलो सौद्याचं सामान नाणे मापत्यात. हो इकडे मिरच्या हे एका ताईसाहेबांनी तर अर्धा किलोसाठी घेतलंय. म्हणजे अर्धा किलो मसाल्याचं सामान का. हा हे अर्धा किलो तेजा मिरची. ही 125 ग्रॅम काश्मीरी मिरची. पहिल्यांदा ते टेस्टिंगला घेतात का. नाही त्या शोभाताई साहेबांना सगळ्यात आधी सविता सिद्धार्थ जाधव त्या ताई साहेबांना सगळ्यात आधी ऑर्डर टाकली होती. त्या म्हणल्या नाशिकच्या ताई साहेब येतो अगा म्हणल्या इतकं भारी वास येतोय ना. कांडपूर गेल्या तर वास येतच होता पण म्हणल्या मी त्यांच्या जाऊबाई जिन्यावरून खाली आल्या का वास येतोय मसाला घरी आणल्यावरती. आणि मग त्या ताईंच्या जावाची ऑर्डर आहे दुसरी सगळ्यात पहिल्यांदा टाकली होती ना त्या ताईंच्या जावाची ऑर्डर आहे. ओके एवढी का चमकती. मी ना हो माझा सगळा उजेड पडलाय नाच करायचं काय नाच केला तर वाया जातो. हा दे इकडं. बर कर पॅकिंग. तमालपत्र टाकले ना त्याच्यात थोडीशी चलो